यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। भर पावसाळ्यात संभाजीनगरकरांच्या घशाला कोरड पडली आहे। भर पावसाळ्यात संभाजीनगरमध्ये 714 टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय। राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून। अजिंठ्याचा धबधबा वाहिला, वेरूळचा जलप्रपात कोसळला, सिल्लोडमध्ये तर ढगफुटी झाली। कमी वेळेत कमी क्षेत्रात तुफानी पाऊस। पण पावसाचा हा पॅटर्न मराठवाड्याच्या जीवावर उठलाय, कारण काही भागात सुकाळ आणि काही भागात दुष्काळ अशी स्थिती निर्माण झाली। आता खुद्द छत्रपती संभाजीनगरातली दृश्य बघा। शहरात रिमझिम पाऊस पडतोय आणि तरीही पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगा लागल्या। आपण बघू शकतो, मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा जिथे केंद्रावर आहे, जिथून हे सगळे टँकर भरले जातात। हे चित्र फक्त संभाजीनगरच नव्हे तर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो। मराठवाड्यातील तब्बल 546 गावं आणि वाड्यांवर 714 टँकरने पाणीपुरवठा केला जातो। असं असताना यंदा तरी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना, नागरिकांना होती। मात्र 1.5 महिना पावसाळा सुरू होऊन उलटला आहे, मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झाला नाही। परिणामी नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिलसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। परिस्थिती एवढी बिकट आहे की संभाजीनगरच्या अनेक भागात 8 दिवसातून एकदा पाणी येतं आणि ते पण पुरेसे येत नाही। त्याच्यामुळे आमची फार फजिती आहे। पाणी आठवड्याभर पुरत नाही आम्हाला। आम्ही घरात 6 माणसं आहे, पण 6 माणसांना आठवड्याभर पाणी पुरत नाही। आणि आमच्या समोरची एक पाईपलाईन फुटलेली आहे महानगरपालिकेची। आमच्याकडे 7व्या दिवसाला पाणी येतं, पण ते पण रेग्युलर नाही आहे। कधी 7व्या दिवशी सांगतात, पण आदल्या दिवशी पण गॅप म्हणून समजतं असं, आणि कधी 8व्या दिवशी पण पाणी येतं। पण टँकरनं पाणी पुरवण्याची वेळ आली ती धरणांच्या खालावलेल्या पातळीमुळे। पाऊसच झालेला नसल्यानं मराठवाड्यातल्या धरणांनी तळ गाठला। जायकवाडीत फक्त 4.17% पाणी आहे, निम्न दुधनात 6.40%, येलदरीत 30.11%, सिद्धेश्वरमध्ये तर 0%, माजलगाव, मांजरा या दोन्ही धरणात 0%, पेनगंगामध्ये 38.47, मानारमध्ये 26.92, निम्न तेरणात 23.45%, विष्णुपुरी धरणात 58.55%, तर सीना कोळेगाव धरणातही 0% पाणी साठा। मराठवाड्यात जून ते ऑगस्ट पर्यंतच मोसमी पाऊस पडतो। सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस सुरू होतो। त्यामुळे आता चांगल्या पावसाचे केवळ 73 दिवस उरलेत। पाऊस झाला नाही तर मराठवाड्यात पुन्हा दुष्काळ येईल। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।